नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? सगळे मजेत ना? आजचा विषय थोडा गंभीर आहे, पण तितकाच महत्त्वाचा सुद्धा. आपण आयुष्यभर रक्ताचं पाणी करतो, मुलांबाळासाठी राबतो, घर बांधतो, पै पै करून पैसे जमा करतो. कशासाठी? तर आपलं म्हातारपण सुखात जावं म्हणून. पण खरं सांगा, आज आपल्या अवतीभोवती आपण काय बघतोय? व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला 3-4 माणसांचे अनुभव सांगतो, जे तुमच्या डोळ्यात अंजन घालतील. पहिले आहेत पुण्याचे पटवर्धन काका. निवृत्तीच्या वेळी त्यांच्याकडे स्वतःचा फ्लॅट आणि 30 लाख रुपये होते. मुलाच्या हट्टापायी त्यांनी सगळा पैसा त्याच्या व्यवसायात लावला आणि घरही मुलाच्या नावावर केलं. आज अवस्था अशी आहे की मुलाचा व्यवसाय बुडाला, घर विकावं लागलं आणि आता पटवर्धन काका एका भाड्याच्या खोलीत मुलाच्या कुटुंबासोबत राहतात. तिथे त्यांना चहाच्या कपासाठी सुद्धा सुनेच्या मूडची वाट बघावी लागते. त्यांची चूक काय? त्यांनी आपला बॅकअप शिल्लक ठेवला नाही. दुसरे आहेत साठे काकू. काकूंच्या पतीच्या निधनानंतर मुलांनी खूप आग्रह केला की आई आमच्याकडे राहिले, पण काकूंनी स्पष्ट सांगितलं, मी येईन फक्त पाहुणी म्हणून. माझं घर आणि माझी पेन्शन मी सोडणार नाही. आज काकू स्वतःच्या घरी राणीसारखे राहतात, नातवंडांना खाऊ घेऊन जातात, स्वतःच्या मर्जीनं तीर्थयात्रा करतात आणि मुलं सुना सुद्धा त्यांच्या मान राखतात. का? कारण कोणावरही ओझं नाहीत. आणखी एक उदाहरण म्हणजे कुलकर्णी आजोबा. ते 70 वर्षाचे आहेत, पण आजही रोज सकाळी 5 वाजता उठून योगा करतात आणि स्वतःचा स्मार्टफोन स्वतः चालवतात. त्यांनी कधीही मुलाच्या संसारात ढवळाढवळ केली नाही. परिणाम काय? आज त्यांची मुलं स्वतःहून त्यांना फोन करून सल्ला विचारतात. मंडळी, तुम्हाला पटवर्धन काकासारखं हताश व्हायचं आहे की साठे काकू आणि कुलकर्णी आजोबासारखं ताटमानेने जगायचं आहे? हे ठरवणारे 60 नियम आज मी तुम्हाला सांगणार आहे. हे नियम म्हणजे केवळ कागदावरच्या गोष्टी नाहीत, तर अनुभवाचे बोल आहेत. हा व्हिडिओ मोठा होईल, पण शेवटपर्यंत बघा, कारण यातला एक एक शब्द तुमच्या आयुष्याचं सोनं करू शकतो. 60 महानियम. पहिल्यांदा तर आपण बघूया 1 ते 10 नियम. पहिल्यांदा सर्वात महत्त्वाचे. पहिला नियम आहे तो म्हणजे संपत्ती स्वतःकडे ठेवा. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत स्वतःच्या मालमत्तेचे मालक तुम्हीच राहा. पोरगा चांगला आहे म्हणून कागदपत्रे त्यांच्या स्वाधीन करू नका. मुलाच्या संसारात बिनबुलाया मेहमान बनू नका. त्यांना फ्रीज कोणता घ्यायचा आहे की मुलाला कोणत्या शाळेत टाकायचं आहे हे त्यांचे निर्णय आहेत. सल्ला विचारला तरच द्या. आजारपणाचे पाडे वाचू नका. सतत कुरकुर करणाऱ्या माणसाचा लोकांना कंटाळा येतो. हसतमुख राहा. आमची काळी हे वाक्य विसरा. तो काळ गेला, आता काळ बदललाय. स्पर्धा वाढली आहे हे मान्य करा. आरोग्यासाठी कंजूस होऊ नका. दात दुखतायत, नवीन बसवा. डोळ्यांना दिसत नाहीयेत, चांगले लेन्स टाका. हा खर्च नाही, गुंतवणूक आहे. स्वतःचे छंद जोपासा. वाचन, गाणी किंवा बागकाम. जेव्हा तुम्ही कामात असता तेव्हा एकाकीपणा जाणवत नाही. सुनेचा आदर करा. ती दुसऱ्याच्या घरून आली आहे, तिला तुमची पद्धत शिकायला वेळ लागेल. तिला प्रेम द्या, ती तुम्हाला आधार देईल. बाहेरचं जग जीवन ठेवा. घरातल्यांशीच बोलू नका. बाहेर मित्रांशी गप्पा मारा. कट्ट्यावर बसा. स्मार्टफोन शिकून घ्या. व्हॉट्सअपवर फोटो पाहणं किंवा यूट्यूबवर प्रवचन ऐकणं शिका. तुम्ही कोणावर अवलंबून राहणार नाही. माफ करायला शिका. जुने वाद मनात धरून स्वतःचं रक्त जळू नका. जाऊ दे म्हणायला शिका. नियम 11 ते 20. मानसिक शिस्त. अडगळ दूर करा. कपाटातले जुने कपडे, न लागणाऱ्या वस्तू कोणाला तरी देऊन टाका. घर स्वच्छ ठेवा. स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. डॉक्टरकडे कधी जायचे किंवा कधी खायचे यासाठी मुलाच्या परवानगीची वाट पाहू नका. अति आध्यात्मिक वाहून जाऊ नका. देवाची भक्ती करा, पण अंधश्रद्धेपासून लांब राहा. विज्ञानावर विश्वास ठेवा. अपेक्षा सोडा. मी मुलांसाठी एवढं केलं हा विचार सोडून द्या. त्यांनी तुमच्यासाठी काही करावे ही अपेक्षा ठेवली की दुःख होतं. चेहरा हसरा ठेवा. तुम्ही हसत राहिलात की नातवंड तुमच्या खुशीत येऊन बसतील. नातवंडाचे मित्र बना. त्यांना शिस्त लावू नका, त्यांना प्रेम द्या. शिस्त लावायला त्यांचे आईबाप आहेत. व्यसनांपासून लांब राहा. म्हातारपणात शरीर आधीच कमजोर असतं. व्यसनांनी त्याला अजून त्रास देऊ नका. आहार हलका ठेवा. रात्रीचं जेवण मोजका आणि वेळेवर करा. पोट साफ असेल तर अर्धे आजार होत नाहीत. नवे मित्र बनवा. समवयस्क लोक असतील तर दुःख वाटून घेता येतं. स्वतःची कामं स्वतः करा. जोपर्यंत जमतंय तोपर्यंत स्वतःची कपडे, स्वतःची ताटं स्वतः आवरा. शरीर चालू राहील. नियम 21 ते 30. सामाजिक वागणूक. राजकारणावर भांडू नका. टीव्हीवरच्या बातम्या पाहून बीपी वाढवून घेऊ नका. तुमचं मत तुमच्याकडे ठेवा. दुसऱ्यांच्या प्रगतीचा हेवा नको. कोणाला लॉटरी लागली की कोणाचा मुलगा परदेशात गेला याने तुम्हाला फरक पाडू नये. नीटनेटके राहा. फाटके किंवा मळकट कपडे घालू नका. स्वतःला छान टिपटॉप ठेवा. सण उत्सव साजरे करा. आता काय आमचं वय राहिलंय असं म्हणून कोपऱ्यात बसू नका. उत्साहात सहभागी व्हा. निंदा नालस्ती टाळा. त्यांची सून अशीच अशा गप्पा मारणं बंद करा. पेन्शन किंवा बचत. तुमच्या पेन्शनचे पैसे स्वतःच्या आनंदासाठी वापरा. मुलाच्या बँक बॅलन्ससाठी भर घालण्यात नाही. मुलाच्या आर्थिक व्यवहारात पडू नका. त्यांनी पैसे कुठे गुंतवले यावर त्यांना जाब विचारू नका. फिरायला जा. शक्य असेल तर वर्षातून एकदा तरी नवीन ठिकाण पहा. मृत्यूपत्र स्पष्ट ठेवा. कोणाला काय मिळणार हे स्पष्ट लिहून ठेवा.
डॉक्टरांचा सल्ला शिरसंवाद्य माना. स्वतःची स्वतः औषध बंद करू नका. नियम 21 ते 40 अंतर्मनाचा प्रवास. कृतज्ञ राहा. देवानं जे दिलंय त्याबद्दल रोज आभार माना. उधार देऊ नका. दिलेले पैसे परत येतील याची खात्री नसते, त्यामुळे नाती बिघडतात. मुलाच्या घरातील कामगार बनू नका. हौसेने काम करा, पण तुमचं कर्तव्य आहे असं कोणाला वाटू देऊ नका. योगा आणि ध्यान. रोज किमान 15 मिनिटे शांत बसा. व्याही विहीन त्यांच्याशी संबंध. त्यांच्याबद्दल मुलाकडे तक्रार करू नका. रडगाणं गाऊ नका. कोणालाही तुमचं दुःख ऐकण्यात रस नसतो. खंबीर म्हणा. मोबाईलचा अतिवापर टाळा. रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघू नका. झोप महत्त्वाची आहे. दानधर्म करा. जमेल तशी गरिबांना मदत करा. मनाला शांती मिळेल. मीपणा सोडा. माझ्यामुळे सगळं चाललंय हा भ्रम काढून टाका. बदलाचा स्वीकार करा. नवीन पद्धती, नवीन विचार समजून घेण्याचा प्रयत्न करा. नियम 41 ते 50 नाते आणि आदर. पुरेशी झोप घ्या. शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने राहतात. जोडीदाराचा सन्मान करा. या वयात तुमची खरी ताकद तुमचा जोडीदारच असतो. खाजगी प्रश्न टाळा. कोणालाही त्यांच्या पगाराबद्दल किंवा वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारू नका. स्वतःचा खर्च स्वतः करा. हॉटेलमध्ये गेलात किंवा बाहेर कुठे गेलात तर स्वतःचे पैसे देण्याची तयारी ठेवा. जेवणाची चव काढू नका. जे ताटात देईल ते आनंदात खा. दुसऱ्यांच्या मुलांशी आपल्या मुलांची तुलना करून त्यांना कमी लेखू नका. घरची भांडणं चाव्यावर नको. आपल्या घरच्या गोष्टी चार चौकात सांगू नका. सतत वाचत राहा. मेंदूला व्यायाम मिळतो. जोडीदाराला वेळ द्या. एकमेकांच्या आवडीनिवडी जपा. मृत्यूची भीती बाळगू नका. तो अटळ आहे, मग आजची भीती कशाला. नियम 51 ते 60 जीवनावरचं सार. अति पाहुणचार टाळा. कोणाकडेही आठवड्यापेक्षा जास्त राहू नका. डायरी लिहा. तुमचे अनुभव लिहून ठेवा. पुढच्या पिढीला कामी येतील. साधेपणा जपा. देखाव्यापेक्षा शांततेला महत्त्व द्या. निसर्गाच्या सानिध्यात राहा. बागेत जा. झाडांशी बोला. बिनमागा सल्ला नको. सल्ला विचारला तरच द्या. कुणी नाही विचारलं तर त्याला सल्ला फुकटचा देऊत बसू नका. अपमान पचवायला शिका. कधी कधी ऐकून न ऐकल्यासारखं करणं चांगलं असतं. स्वतःची जागा स्वच्छ ठेवा. तुमचं घर किंवा खोली नीटनेटकी असेल तर मन प्रसन्न राहतं. वेळेवर औषध घ्या. आरोग्याशी खेळू नका. नेहमी शिकत राहा. नवीन काहीतरी शिकण्याचा उमेद ठेवा. आजचा दिवस माझा आहे. गेलेला काळ आणि येणारा काळ सोडून द्या. आजचा क्षण भरभरून जगा. म्हणजे हे 60 नियम ऐकायला छान आता असं नाही, तर आयुष्य बदलणारे आहेत. पटवर्धन काकासारखा हताश होण्यापेक्षा साठे काकूंसारखा आनंदी राहणं आपल्याच हातात आहे. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना आणि खास करून तुमच्या वयातील लोकांना नक्की शेअर करा. चला तर मग म्हातारपण साजरे करूया. धन्यवाद. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर येत असतात. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.